हर हर महादेव. मी घनश्याम गोरे, सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक, डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा मी शिष्य. पाठीमागच्या भागामध्ये आपण मातीमधलं अग्नितत्व कसं वाढवलं पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा केली. अग्नितत्वामुळं आपल्या शेतीचं उत्पन्न 2 ते 3 पटीने नक्कीच वाढतं. मित्रांनो, काय होतं, आपण जर माती भुसभुशीत केली, वायुतत्व ॲक्टिव्ह होतं. माती भुसभुशीत असणं म्हणजे काय? त्याच्यात हवा आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यात हवा गेली की ॲटोमॅटिकली त्यातलं मॉइश्चर कमी होतंय म्हणूनच हवा जाते ना. आणि त्याचं टेम्परेचर पण मातीचं वाढतंय. फरक लक्षात आला का तुमच्या? हे आपण जी खतं टाकतोय का नाही, मग ती आपण खतं कशी टाकली पाहिजे ती? अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की महाराज खतं कशी टाकावी. आणि अनेक जणांचं बघतोय मी, म्हणजे सर्रास शेतकऱ्यांचं बघतोय की खड्डं काढायचं आणि ट्रिपरच्या खाली खतं टाकायची. खड्डं काढायचं आणि ट्रिपरच्या खाली खतं टाकायची. किंवा बेड बाजूनं नांगराचं तास टाकायचं, त्यात खतं भरायची, शेणखत, लेंडीखत, कोंबडखत, आणि ती मुजवून टाकायची. म्हणजे तुमच्या डोक्यात काय की त्या खतामधलं जी घटक आहेत ती त्या झाडांचं अन्नद्रव्य आहे. मग आपले पूर्वज जशा आजोबा, पणजोबा, वडील म्हणजे जुन्या काळात जी शेती करत होते, ते कशा पद्धतीने करायचे? मातीमध्ये शेणखत वाळवायचं आणि ते मातीमध्ये टाकायचं. त्या मातीमध्ये टाकल्यानंतर ते माती बरोबर एकजीव झाले की त्या मातीची चहा पावडर तयार. चहा पावडर कशी तयार? चहा पावडर कशी सुटसुटी येत असते, तशी त्या मातीची चहा पावडर तयार होती. तुम्ही जरा थोडा बारीक अभ्यास करा की भुसभुशीत जमिनीत झाड किती झपाट्यानं वाढतंय, किती व्यवस्थित वाढतंय, आणि कडक जमिनीत झाड वाढतंय काय, थोडा अभ्यास असा. मग तुम्ही खतं कशी टाकली पाहिजे ती? खतं तुमची 5 तत्व बॅलन्स करण्यासाठी येतील, नीट लक्षात घ्या. जी शिगायचं शेणखत, कोंबडखत, लेंडीखत, 5 तत्व बॅलन्स करण्यासाठी येते. आणि ती जर टाकलं तर मग मातीतली 5 तत्व बॅलन्स होते ती. मग तुम्ही काय केलं पाहिजे की त्या झाडाला गोल एक 6 इंच 1 फूट त्या खोडापासून अंतर सोडायचं. मग ते अंतर खोडापासून सोडलं की त्याला गोल चाळून घ्यायचं. कुदळीनं चाळा, टिकावानं चाळा, रोटरनं चाळा, मग महाराज मुळे तुटते त्या. अहो, तुम्ही ती जमीन चाळतच नाही, बेड तुम्ही कधीच चाळतच नाही. त्याच्यामुळं त्या बेडमध्ये, त्या जमिनीमध्ये हवा खेळतच नाही, आणि तुमच्या झाडाची रोगराई कंट्रोलच होत नाही. नीट अभ्यास करा की तुम्ही. बरं, आता तुम्ही ते चाळलं, मला काय मिळायचं? नीट नीट फक्त अभ्यास करा, मी काय सांगतोय त्याच्याकडं. तुम्ही चाळलं, बेड फोडले, मुळ्या तुटल्या. अहो, ती मुळे तुटल्या म्हणून झाड मरतं का? लगेच नवीन मुळे तयार करतात. जेवढी जमीन भुसभुशीत असेल तेवढं झाडाची ताकद स्टोरेज जात. काय होतं? स्टोरेज वाढतं. मग तुम्ही ती एक 6 इंच ते 1 फूट अंतर ठेवायचं, चाळून घ्यायचं. चाळून घेतलं की त्यात वाळलेलं शेणखत, लेंडीखत, कोंबडखत भरायचं, लिंबुडीची पेंड आहे, तंबाखू आहे, हे सगळं गोल भरायचं. माफ करा, तंबाखू ही आपल्याला मुळीसाठी द्यायची. हे सगळं भरलं का नाही, परत एकदा चाळून घ्यायचं, म्हणजे ती मातीत मिक्स होईल. बरोबर? मग मातीत मिक्स होऊ द्यायचं. तिथं पाणी पडतंय ना पडतंय त्याकडे तुम्ही बघू नका. मी तुमचा म्हणजे तुम्हाला ही पटणारच नाही, कारण तुम्ही ही कधी केलंच नाही. तर तुम्ही एका अर्ध्या वेळेला करून बघा, 10 झाडांना करून बघा, आणि त्यातला 300 झाड आहेत तुमच्या एकरात, 10 झाडांना मी सांगतोय त्या पद्धतीने खतं टाका. किती लागायचे तुम्ही सांगा. अहो, तुम्ही प्रयोगच करत नाही, म्हणून तुम्ही अडचणीत येता. करून तरी बघा की, 10 झाडांना करा, काय हरकत आहे? मग तुम्ही त्या पद्धतीनं खतं टाकून घ्या. तंबाखू जी आहे का नाही, ती ड्रिपरच्या खाली टाका. हां, मग आता महाराज तंबाखू ड्रिपरच्या खाली का टाकायची? तर ती तंबाखू आपल्याला मुळीसाठी त्या झाडासाठी पाहिजे. आपल्याला वापर काय करायचा? मुळीसाठी करायचा. म्हणून तंबाखू ड्रिपर खाली टाकायची, म्हणजे तिचं थोडं 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 पाणी हे होऊन त्या झाडांना, मुळीला पर्यंत पोचल, आणि मुळीच्या आसपासचा जी निमेटोड आहे ती तिथनं निघून जाईल. म्हणजे जे विषण आहेत ते तिथनं निघून जातील. ह्याचा अभ्यास करा तुम्ही. मी त्या नैसर्गिक तणनाशक गोमूत्रापासून बनवायचं, त्याचा एक मला व्हिडिओ बनवायचा आहे. परत तंबाखूचा आर्क कसा काढा, ती एक व्हिडिओ टाकायचा आहे. आता त्या शेतकरी बांधवाची कमेंट होती की महाराज ते गोमूत्र जर फवारलं तणनाशक म्हणून,
तर त्या मातीतलं नत्र वाढेल. म्हणजे किती आपण, मला राग येत नाही असं, म्हणजे नीट लक्षात घ्या की आपण किती अज्ञानात अंधारात आहे आणि या अंधारामुळं आपल्या किती नुकसान होतंय ह्याचा थोडा विचार करा. आता पंचतत्वाचं मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय, पंचतत्व बॅलन्स करा म्हणून सांगतोय. बरं आता पंचतत्व तुम्ही बॅलन्स केलं, बरं का हे 5 तत्व विकत मिळायची गोष्ट आहे का? ती तुमची तुम्ही करायची हो. तुमची तुम्ही ती केलं का नाही, तुमच्या ती लक्षात बसतंय. 5 तत्व एकदा तुमच्या लक्षात बसली का नाही, तुम्हाला तुमच्या शरीराची सुद्धा 5 तत्व समजणार आहेत. तुमच्या शरीराची 5 तत्व समजली का नाही, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय कमी पडत नाही. शेतीच्या उत्पन्नात कधी तुम्हाला काहीच कमी पडत नाही. फिरून जे कोणीकडे चाललंय, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान जलतत्व आलं, एरोपोनिक्स तंत्रज्ञान वायुतत्व आलं. ही तत्व आहे ती हो. सगळं ह्या तत्वावर येतंय. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले कुठं गेली गटकही. मग मग ह्या अशा बारीक सारीक गोष्टींचा तुम्ही शेतीमध्ये अभ्यास करा. तुमचं आयुष्य 100% बदलतंय का नाही बघा. माझ्या विश्वास ठेवा भावांनो, मी तुमच्या कुटुंबातला एक आहे. मी म्हणतोय म्हणून ह्या पद्धतीनं तुम्ही शेती करायचा प्रयत्न करा पंचतत्वाच्या आधारे, आणि मग तुम्हाला किती यश मिळतंय तुम्हीच बघा. आपण समजला सोप्या सोप्या भाषेत चर्चा करू, आणि मला सांगत जावा कमेंटमधनं किंवा फोन करून, महाराज अशा पद्धतीनं व्हिडिओ बनवा किंवा असं दुरुस्त करा बाबा, काय माझ्याकडनं राहत असेल, काय कुठल्या विषय सांगायचा, तुमच्या कुठल्या गोष्ट लक्षात येत नाही. मग आपण उदाहरणासर चर्चा केली का नाही, मग पटकन लक्षात येतं. आता मी एसीत बसलोय समजा, दुरून चला कडक उन्हाळा, आणि मी एसीत बसलोय, माझ्याकडे 5 लिटरचं कॅन्ड दिलं, आणि दुसरा माझा जोडीदार रानात काम करतोय, त्याच्याकडे 5 लिटरचं कॅन्ड दिलं. कोणाचं कॅन्ड प्यायच्या पाण्याचं, कोणाचं कॅन्ड संपल लवकर, मला 1 लिटर बी जाणार नाही, आणि ती 5 लिटर त्यांना दिवसभर पुरणार नाही. का पुरणार नाही? मग का असं होतं? कारण त्यांचं त्या रानात काम केल्यामुळं वर ऊन आहे, खाली माती आहे, शरीराला कष्ट आहे. म्हणजे काय होतं, तर अग्नी वाढते. नीट ध्यानात घ्या, काय होतंय तर आपल्या शरीराचा अग्नी वाढतोय. मग ती अग्नी वाढल्यावर आपल्याला काय होतंय, तर आपल्याला ताण लागते. तुम्ही जावा बरं हिमाचल प्रदेशात, ताण लागते का बघा, तुमचं जेवणावलंय जोर जाणार का, पाणीच जात नाही ना, पिऊच वाटत नाही किंवा ताणच लागत नाही. मग तसंच आहे हो, ही तुमच्या बॉडीतला अग्नी वाढला, तुमच्या बॉडीतला अग्नी वाढला म्हणून तुम्हाला ताण लागली. आलं का लक्षात? येईल. मग आता मातीतला अग्नी वाढला, मातीतला अग्नी वाढला, मातीची ताण वाढली. मी कसं सांगतोय बघा, मातीची ताण वाढली, मग तुम्ही ही खतं भरताय, मातीतला अग्नी वाढला, वायुतत्व वाढलं, मातीची ताण वाढली. मग ताण वाढल्यावर तुम्ही पाणी सोडलं, ताण वाढल्यावर तुम्ही पाणी सोडलं, मग ती झाड पाणी घेणार जास्त प्रमाणात. आलं का लक्षात? आणि मग ती सगळ्यात जास्त त्याला काय गरज आहे, तर पाण्याची गरज आहे. झाडाला सगळ्यात जास्त कशाची गरज असेल तर पाण्याची गरज आहे. सगळ्यात जास्त म्हणण्यापेक्षा जंगलातली झाडं, नदीच्या कडेची झाडं, वाड्याच्या कडेची झाडं किंवा दुसरी जर कुठली बी झाडं, त्यांना काय खतं पितं काय येते का, नुसत्या पाणी व्हायती का ना, 100% नुसतं पाणी, पावसाचं पाणी असेल, अजून कुठलं पाणी असेल त्याच पाणी व्हायती का नाही, त्यांना कुठलं गठकन पिटक काय दिलंय का नाही. म्हणजे झाडाला कशाची गरज आहे, तर नुसत्या पाण्याची. मग तिचं मॅनेजमेंट करा की व्यवस्थित. आता उदाहरणासह तुम्हाला सांगितले की त्या मातीतला अग्नी वाढला की त्या मातीची ताण वाढली, त्या मातीची ताण वाढली की ती पाणी भरपूर घेते, आणि मग झाडात स्टोरेज होते. आणि त्या मातीत तुमची चिकट माती झाली, त्या मातीत वायुतत्व नाही, जमीन भुसभुशीत नाही, कडक जमीन झाली, त्याच्यात कसं पाणी मागेल का ती माती? पाणी मागणार नाही. तुम्ही बळ पाणी सोडलं तर काय होईल, मुळ्या सडतील. आता तुमच्या रोग तुम्हाला आवडतोय का भावांनो? तुम्हीच मला सांगा. का आवरत नाही? तर ह्या गोष्टीमुळे आवरत नाही हो, त्याला अग्नीच नाही. आता दुसरी गोष्ट नीट लक्षात घ्या, 1 एकर तुमचं माळा रानाची जमीन आहे, आणि 1 एकर तुमची चिटकूनच काळ्या मातीची जमीन आहे. बरं, आता त्यात मका केली या, मका केल्यावर त्या काळ्या मातीला पाणी किती लागेल, त्या माळाच्या जमिनीला पाणी किती लागेल? तुमची माळाची 4 पाणी होस्तोवर ह्या एकाच पाण्याला वापसा येणार नाही काळ्या जमिनीत. मग असं का? तर त्या काळ्या जमिनीत जलतत्व जास्त आहे, आणि आपल्या माळाच्या जमिनीत अग्नितत्व जास्त आहे. मातीतला फरक लक्षात आला का? मातीत सुद्धा 5 तत्व आहे, ती अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी. मग आता मला तुम्ही सांगा, माती ती मातीच आहे, पण मातीत फरक आहे का नाही? मग त्या माळाच्या जमिनीत काय जास्त आहे? अग्नितत्व जास्त आहे. आणि काळ्या जमिनीत काय जास्त आहे? जलतत्व जास्त आहे. म्हणून आपण काय करतो, काळ्या जमिनीत ऊस लावतो, कारण त्या ऊसाला पाणी जास्त लागतं. बरोबर आहे का ना? जलतत्व मॅच करायचं आहे आपल्याला.
ही साधं सोपं आहे तर. लय त्याला रॉकेट सायन्स नाही, काय नाही काय नाही. 5 तत्व समजून घ्यायला अतिशय सोपी आहे ती. आणि तुम्ही नीट लक्ष दिलं आणि तुम्ही त्या पद्धतीनं प्रयोग जर केला का ना, महाराज सांगते बा आपल्याला प्रयोग करा 10 झाडांना करायचा. तुम्हाला त्यात यश मिळालं का ना, तुमचा उत्साह वाढणार. आलं का लक्षात तुमच्या? काय होणार? उत्साह वाढणार. मग तुम्ही हिरिरीनं ती करायचा प्रयत्न करणार. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हो 5 तत्वांच्या. आणि साधा आहे. शेती अतिशय सोपी आहे. डाळिंब द्राक्ष तर अतिशय सोपी आहे. दिवसातनं 3 दिन वेळा तुम्ही फवारणी करता का द्राक्षेला? माझी 10 दिवसात नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय की तुम्ही पंचतत्वाच्या अभ्यासानं चाला. आला महाराज मग 5 तत्व आम्हाला शिकायचे तर कसे शिका? अनेक शेतकऱ्यांची कमिटी येते की महाराज तुम्ही ट्रेनिंग घेताय का? 5 तत्व शिकवताय का? तर आपण काय करू शेतकरी बांधवांनो, आपण एक वेळ किंवा तारीख ठरवू आणि त्या दिवशी मी असं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन की अमक्या अमक्या तारखेला आपण कार्यक्रम करतोय. तर आपण त्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी नाश्त्याची जेवणाची त्या दिवसापुरती सोय करू आणि 5 तत्वांचं जे मार्गदर्शन आहे त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्याचं आपलं लाईव्ह करू. त्या शेतकऱ्यांचंही मनातल्या शंकाला दूर होतील आणि आपण 5 तत्वांचंही मार्गदर्शन आपल्याला त्यांना देता येईल. मग आपलं काय होतंय, आपल्या डोक्यात जी बसतंय का नाही, आपल्याला एक डोक्यात घेतलं की आपण ती बाहेरच काढत नाही. डाळिंबाला नत्र चालतच नाही. चालत नाही म्हणले की मग एक जणानं पायात साप सोडला की मग बाग जळून जरी गेली तरी आपण कवाच युरिया सोडत नाही. कारण ती डोक्यात फिट बसले. बाबा नाही चालत नत्र 10 जणांना सोडू. माळुंगचे शेतकरी बांधव आहेत. मग त्यांनी युरिया सोडल्या त्यांची झाड फ्रेश झाली. त्यांनी बी युरिया सोडला नव्हता. द्यायला आलेली बाग होती. मग करायचं आहे आपल्याला सुरुवात 10 झाडापासून करू, 15 झाडापासून करू. आणि मग ह्या पद्धतीनं काय होतंय, तुमचा प्रयोग झाला की तुम्हाला कॉन्फिडन्स आणि तुमचा विश्वासच तुम्हाला पुढे येणार आहे. नीट लक्षात घ्या, तुमचा विश्वास जो आहे तोच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून तुम्ही स्वतः हे शेतीमध्ये 10-20 झाडांवर प्रयोग करणं गरजेचं आहे. मग आता झाडांची पानं आहे ती तुम्ही समजा वेलवर्गीय आहे, पानं अशी आकडली, अशी गोळा झाली पानं. मग पानं गोळा कधी झाली, त्या झाडातला अग्नी अतिशय प्रचंड प्रमाणात वाढला म्हणून पानं आकसली. आणि दुसरं एक कारण त्या मातीतच पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा त्या वनस्पतीला पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ती पानं पिवळी पडून मारते ती. मग तत्वांचा विचार करून जर आपण अभ्यास करायचा झालं तर अशी पानं मुडपली, अग्नी वाढला आणि पानं अशी पिवळी पडून ही झाली, सडायला लागली, गळायला लागली, तर जलतत्व अतिप्रमाणात वाढलं. बरं आता जलतत्वच नाही तर मग जलतत्व एकतर अतिप्रमाणात तरी वाढले, पानं पिवळी पडायला लागली ती म्हणल्यावर. नसल तर अतिशय कमी प्रमाणात जलतत्व त्या झाडांना मिळतंय म्हणून ती पानं पिवळी पडायला लागली ती. मग असं बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून आपण पंचतत्वाकडं हे शिकलं पाहिजे. मग अनेक शेतकरी मला फोन करून सांगतात, महाराज तुम्ही सांगत होता शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, तर आम्ही अभ्यास केला, तुम्ही म्हणताय ते आम्हाला पटतंय, आम्ही ती प्रयोग केला आहे, आम्ही लक्ष ठेवलं झाडांवर. कळी निघायचं प्रमाण शुक्ल पक्षात जास्त आहे, साईजचं प्रमाण शुक्ल पक्षात जास्त आहे, कृष्ण पक्षात अत्यंत कमी आहे, म्हणजे ओळखू सुद्धा येत नाही. मग ही निसर्गाची कला आहे हो, निसर्गाची देणगी आहे. आणि मग तुम्ही त्या निसर्गाच्या देणगीप्रमाणे निसर्गाप्रमाणात चालला तर तुम्हाला अडचणीच येत नाही ना. म्हणून ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तुम्ही ही अग्नितत्व मातीतलं वाढवलं, स्टोरेज प्रचंड प्रमाणात झाडात होणार, बागा असू द्या नाहीतर कुठली पिकं असू दे तुमची, आणि स्टोरेज भरपूर झालं की झाडामध्ये ताकद तयार होणार. झाडामध्ये ताकद तयार झाली की त्या फांदीला, त्या खोडाला, त्या पानांना, त्या फळांना पोसून जे खोडामध्ये स्टोरेज शिल्लक राहते त्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती तयार केली जाते. लक्षात घ्या, रोगप्रतिकारक शक्ती ती झाड स्वतःहून तयार करतं.
ज्या पद्धतीनं आपण गाडीवर मोटरसायकलवर प्रवास करत असताना आपल्या डोळ्यामध्ये चिलट गेलं, काडी कचरा गेला तर रक्तप्रवाह त्या डोळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात सुरू होतो आणि डोळा पाणी गाळायला लागतो, कारण ती कचरा बाहेर निघावा. हे कधी घडतं? आपल्या डोळ्यात चिलट गेल्यानंतर. हे स्वतः शरीर करतं. तसं काही झाडाला जखम झाली, आपण कुऱ्हाडीनं जखम करून गेलो तर काही दिवसात ती जखम झाड भरून काढतं, स्वतः ती प्रोसेस तयार करतं. कधी करतं तर ते झाड सशक्त असल्यानंतर करतं. मधमाशीसाठी तुम्ही वेगवेगळे प्रयोग करताय, कीटकांसाठी वेगवेगळे प्रयोग करताय. हे प्रयोग करत बसण्यापेक्षा तुम्ही त्या झाडाला सशक्त करणं गरजेचं आहे. मग तुमचं झाड सशक्त कधी होईल? तर तुमची माती सशक्त झाल्यावर तुमचं झाड सशक्त होईल. मातीचं आरोग्य जर चांगलं असेल तर झाडाचं आरोग्य चांगलं राहील. बांधवांनो, निसर्गामध्ये तुम्ही त्या वनस्पतीमध्ये काहीही त्या करू शकत नाही. तुम्हाला जे काय काम करायचं आहे ते तुम्ही मातीवर केलं पाहिजे. जीवामृत, शिवामृत, अमृत पाणी, खतं हे जे तुम्ही मातीमध्ये घालताय त्याचा परिणाम मातीवर होतोय आणि त्याचा इफेक्ट त्या झाडांवर होतोय. ही साखळी तुम्ही लक्षात घ्या. महाराज मग गोमूत्रात आणि शेणात जीवाणू आहेत. शेणात जीवाणू आहेत, त्या गोमूत्रात जीवाणू आहेत. त्या गोमूत्रात आणि शेणात आणि त्या देशी गायमध्ये अजून काय काय आहे अजून सायन्सला सुद्धा उलगडलं नाही. आता त्या जीवाणूंचा वापर शेतीमध्ये होतोय तर 100% होतोय. जीवाणू काय करतात? जमीन भुसभुशीत करतात. साधं सोपं गणित आहे. जीवाणू काय करतात? जमीन भुसभुशीत करतात. मग जमीन भुसभुशीत केल्यानंतर ही वायुतत्व ॲक्टिव्ह होतं आहे, अग्नितत्व ॲक्टिव्ह होतं, मग जलतत्व ॲक्टिव्ह होतं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. मग आता महाराज तुम्ही तर सांगताय 5 तत्व काम करा, अन्नच नाही झाडाचं. आता तुम्ही काय म्हणताय? खतं, शेणखत ही झाडाचं अन्न आहे. बरं, मग तुमचं गडेभर मी मान्य केलं, कारण वर्षानुवर्ष तुमच्या डोक्यात तीच घातले. खतं, लेंडी खत तर आता काही जण ती लेंडी खत दळूनच त्याची पेंड म्हणजे पावडर करून लवकर झाडाला मिळावं. म्हणजे किती येड्याचा बाजार आहे. तुम्ही मला येडं समजताय आणि मी तुम्हाला म्हणजे येडं समजतोय. आता ही घोळ तर मिटवावं लागेल आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, दगडाच्या फट्टीत तुम्हाला सांगितलंय पिपळाचं वाडात झाड उगावतं, त्याला कुठनं मग जीवाणू ही बानगडे आले? तुम्हीच सांगा. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आहे, त्याला कुठनं जीवाणू आलं? अन्नद्रव्य आली. परत मग तुमचं ते एरोपॉनिक्स तंत्रज्ञान, त्याला कुठनं अन्नद्रव्य आली? बरं, त्याला जाऊ दे, ही शेती म्हणून आहे. पाणी इंद्रायणी नदीत ती जलपर्णीवर वेल तयार होतोय, त्याला कुठनं आलं? ज्या वनस्पतीमध्ये जलतत्वाचं प्रमाण जास्त आहे त्या वनस्पती पाण्यावर येऊ शकतात. तुमचं काय म्हणायचे, मनी प्लॅन्ट पाण्याच्या बाटलीत सोडा, लगेच त्याला मुळे पडते. त्याच्यात जलतत्वाचं प्रमाण जास्त आहे, ती पाण्यावर येतं आहे. तुमची वडाची पिपळाची झाडं पाण्यावर येणार नाही ती, कारण त्यात जलतत्वाचं प्रमाण कमी आहे. ह्या सगळा खेळ तत्वांचा आहे. मग आता मी तुम्हाला मगाच काय सांग, मी तुमच्या घरातला आहे. तुम्हाला 5 तत्वांचा अभ्यास शिकवायचा मी आटोकाट प्रयत्न करतोय आणि मला चांगले यश मिळत चालले. मग तुम्ही एकतर मला खोडून काढा की महाराज तुम्ही सांगताय जीवाणूचा खेळ, ही तुम्ही चुकीच सांगताय. जीवाणूचंच कार्य हिन सगळं हे बरोबरच आहे. मग मला तरी खोडून काढा ना तुम्ही की बाबा असं नाही ना, असं आहे की खतं ही झाडासाठीच आहे. ती मी कसं उदाहरणं तुम्ही सांगतोय, उदाहरणं देऊन सांगतोय, तसं तुम्ही मला सांगा की महाराज अशा ना असं आहे. मला तरी कळू द्या, मग इतरांना बी ती कळेल. ह्यातनं आपल्याला काय साध्य करायचं की तुमच्या ती लक्षात येईल सगळा खेळ पंचतत्वांचा आहे. आणि एकदा काही खेळ तुमच्या लक्षात आला की तुम्हाला बाकीचं काय सुद्धा सांगायची गरज पडणार नाही. तर आता तुम्ही नीट अभ्यास करा घेऊ भावांनो. मला काय म्हणायचंय, पंचतत्वाचा खेळ तुम्हाला सांगितला. आता पंचतत्वाचा खेळ तुम्हाला सांगून माझं ती व्हिडिओ मॉनिटाईज होत नाहीत किंवा यूट्यूबमधनं मला पैसे मिळत नाहीत. काहीतरी सांगतोय आणि महाराज काहीतरी सांगतात, मग ती चॅनल चालायसाठी माझं ते रजिस्ट्रेशन बी नाही आणि त्याचा मला रुपया बी येत नाही. आणि मला काम व्हायचंच म्हणलं तर माणसाची पंचतत्वाच्या माध्यमातून माणसांसाठी जर औषध तयार केली
मी, तर मला करोड रुपये मिळतील भावांनो. मी तुमचा विश्वास होता बसणार नाही. पण जे गुरुनं ज्ञान दिलंय ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे मला. तुमच्या आयुष्यात मला बदल घडवायचा आहे. कुणाच्या? तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. का घडवायचा आहे? मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो. अगदी पैसे, चांगलीच परिस्थिती माझी होती. मी शेती करायला सुरुवात केली गुरु आदेशाप्रमाणे. मी काय भोगलोय माझ्या आयुष्यात शेती केल्यानंतर किंवा करताना. आता व्यवस्थित आहे. सुरुवात नवीन केली, अज्ञान, अंधारात होतो, माहीत नव्हतं. मी काय भोगलंय ते माझ्या जीवालाच माहीत आहे. म्हणून मला वाटतं मी जी भोगलं ती इतरांच्या वाट्याला येऊ नये. परमेश्वरानं कदाचित म्हणण्यापेक्षा महादेवानं जाणीवपूर्वक मला त्यात ढकललं आणि त्याच्यात पिळून घेतलं. तर मला हे कार्य पुढं करायचं होतं. सांगून करणं, स्वतः भोगणं, त्याचं दुःख काय असतं हे स्वतः अनुभवलं मी. त्याचं जे दुःख आहे, जो त्रास आहे, तुम्हाला शेतकरी बांधव कर्जात डुबला तर त्याला समाजात काय किंमत असते, त्याची ह्याटाळणी कशी होती, त्याच्याशी कसं वागलं जातं, त्याला चारात कसं लांब ठेवलं जातं. आपल्याला 4 पैसे मागली, कर्जबाजारी झाला आहे. तुमच्या जवळची, ज्यांच्यावर तुमचा 100% विश्वास असतो, कोणीही तुमचं नसतं. आणि ही माझ्या वेळ आली, महादेवानं आणली त्या काळात, म्हणून मला महादेव भेटली. लक्षात, कुणीही राहिलं नाही माझ्यापाशी, कुणी राहिलं नाही म्हणून महादेव आलं. महादेव पहिल्यापासूनच होतं, पण कुणी न राहिल्यामुळं मी जागा झालो आणि महादेवांना भेटलो. ती बरोबरच होतं. फक्त मला कधी कळलं? माझ्या वाईट वेळ आल्यावर कळलं. पण मित्रांनो, जी काय भोगलं, जी काय सोसलं, ती तुमच्या वाट्याला येऊ नये एवढीच तळमळ आहे. ह्यासाठी तुम्ही, आणि एका शेतकरी बांधवांची कमेंट मी बघितली की महाराज तुम्हाला एवढं काम करताय, असं चांगलं काम करताय, मार्गदर्शन करताय, तर तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. विनंती आहे भावांनो हात जोडून की ही काय मी कोणा उपकार करत नाही. 5 तत्वातून माझं शरीर तयार झालंय. गुरुनी, परमेश्वरांनी, महादेवानी मला हे सगळं ज्ञान दिलंय. ही काय मला, मी साधना केली, त्या मार्गात गेलो म्हणून ज्ञान मिळाले. पण ही माझं कर्तव्य आहे ना. तुम्ही काय काय महादेवाच्याच कुटुंबातला आहे ना तुम्ही. ही सृष्टी त्यांची आहे हो. पृथ्वीची मालकीन महाकाली माता, पार्वती माता, ब्रह्मांडाचा मालक महादेव. आपण एकाच घरातला, एकाच कुटुंबातला आहे. म्हणून तर आपल्या संस्कृतीत सांगितलंय वसुदैव कुटुंबकम, पूर्ण विश्वच माझं कुटुंब आहे. आणि कळतं हो सगळं. आणि त्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की मला उदंड आयुष्याचा आशीर्वाद अजिबात देऊ नका. हे सगळं माझं जगून झालंय आणि मला आता म्हणजे मुक्ती पाहिजे. ही शेवटचा जन्म आल्यानंतर हेच तुमच्या सगळ्याच्याच, प्रत्येक जीवजंतूच्या बाबतीत, जी माझ्या बाबतीत आज घडते ती सगळ्याच बाबतीत घडणार आहे. तुम्हाला 1000 टन सोनं आणून टाकलं तर तुम्ही म्हणा नको बाबा मला मुक्ती दे, ओढ लागलेली असती. ही कधी कळतं? परमेश्वर भेटल्यावर कळतं की मला हे काय नको, मला तूच पाहिजे. त्याच्यामुळं मला लवकरात लवकर हितनं सुटका करून घ्यायची आणि मला मूळ जागेवर जायचं. त्यामुळं उदंड आयुष्याचा असा आशीर्वाद देऊ नका. मला मुक्तीच्या दिशेने वाटचाल करायची. ती इतकं सोपं बी नाही. मग साध्या साध्या गोष्टीतनं जर आपण सगळा विचार 5 तत्वां, माझं आता मी पंचतत्वात काम करतोय, मला सगळे 5 तत्वात दिसतं. कारण आहेच ते 5 तत्वाचंच सगळं गणित आहे. मग मातीतलं अग्नितत्व फक्त आता काय झालंय, मी वारंवार सांगतो, महाराष्ट्रातल्या मातीतलं अग्नितत्व संपलंय, कमी होत चाललंय, पूर्णपणे कमी होत चाललंय. म्हणून उत्पन्नामध्ये घट चालली. तुम्ही अग्नितत्व वाढवा, तुमचा उत्पन्नाचा विषयच मिटला. ह्या गोष्टी जर तुम्ही विचारपूर्वक केल्या, ह्या गोष्टी जर तुम्ही शिकला, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. कारण का, तुमचा
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आत्मविश्वास वाढणं, स्वतःवरचा विश्वास वाढणं. ह्या स्वतःवरचा विश्वास वाढला ह्या प्रयोगानं तर तुम्ही पूर्ण बागेला प्रयोग करत असता. परत तुम्ही स्वतःच्या कुटुंबाकडे पंचतत्वाच्या दृष्टीनं बघत असता. स्वतःच्या शरीराकडे तुम्ही पंचतत्वाच्या दृष्टीनं बघत असता. घराकडे तुम्ही पंचतत्वाच्या दृष्टीनं बघत असता. कधी हे तुमच्या लक्षात आल्यानंतर स्वतःच्या आयुष्यात तुम्ही ती पंचतत्वाची वाटचाल सुरू केल्यानंतर आणि मग हेच हळूहळू तुम्ही पंचतत्वाकडे झुकला, तुमच्याही बारीक सारी गोष्टी लक्षात आल्या की तुम्हाला ते पान बघितलं की आता मी माझं बघा बरं पान बघितलं की सांगतोय बागेला नेमॅटोड आहे का नाही, कारण ती परिपाड झालं हो. कारण माझा कल किंवा माझी दृष्टी ती पंचतत्वाची आहे. मग त्या दिशेनं मी सगळं पंचतत्वाचं बरोबरच ती साखळी जुळती, कारण निसर्गच पंचतत्वापासून तयार झाला आहे. मग ह्या पद्धतीनं तुम्ही बारीक सारी गोष्टींचा अभ्यास केला, त्या मातीचा अभ्यास केला, कुठलं तत्व ह्या मातीमध्ये जास्त आहे, कुठलं तत्व कमी आहे, झाडामध्ये कुठलं तत्व जास्त आहे आणि कुठलं तत्व कमी आहे. तीनच मेन तत्व आहे ती अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. मग तुम्ही अग्नी, वायू आणि जल या तीनवर जास्त काम केलं पाहिजे. म्हणजे हे जे व्यवस्थापन व्यवस्थित होतं आहे. जमीन भुसभुशीत ठेवा, वायुतत्व ॲक्टिव्ह होईल. वायुतत्व ॲक्टिव्ह झालं की अग्नितत्व ॲक्टिव्ह होईल. अग्नितत्व ॲक्टिव्ह झालं, झाडामध्ये ताकद आली. तुम्ही काय म्हणता बाबा की थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात थंडीच्या दिवसात सल्फर सोडा, गरमाई तयार होईल आणि मग फिरून तिथेच येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुत्री माती उकरते ती आणि त्यात बसते ती. का बसते ती माती उकरून? उन्हाळ्याच्या दिवसात ती माती वरची गरम असते आणि खालची गार असते. थंडीच्या दिवसात बी कुत्री माती उकरून बसते ती. का बसते ती? वरची माती गार पडलेली असते, खालची माती गरम असते. आणि सगळा अभ्यास आपल्या पूर्वजांना होता, म्हणून आपल्या घरात शेणानं सारवलेली घरं असायची, मातीची बिथाडं असायची. थंडीच्या दिवसामध्ये ती मातीची बिथाडं शेणानं सारवलेली घरं ऊब द्यायची, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती थंडावा द्यायची. साधं सोपं गणित होतं. आणि हे सगळं पंचतत्वाचं ज्ञान आपल्या पूर्वजांना होतं आणि सगळ्या क्रिया ह्या पंचतत्वाला धरून होत्या. जुन्या काळामध्ये स्वयंपाक हा बाहेर केला जायचा, तिन्ही सांजला दिवस उगवताना. पंचतत्वाचं ती प्रतीक त्या स्वयंपाकात, म्हणजे पंचतत्वाचं सगळं गणित त्या भाजी बनवण्यात, चपाती बनवण्यात, भाकरी बनवण्यात सगळं पंचतत्व बॅलन्स व्हायचं. म्हणून उघड्यावर बाहेर स्वयंपाक केला जायचा. आंघोळ करताना सुद्धा 4 भिंती असायच्या आणि वर ओपन असायचं, कारण पंचतत्व त्या पाणी पटकन अट्रॅक्ट करतं. म्हणून आंघोळीला पाणी वापरून ते पंचतत्व ज्या शरीराचं जास्तीत जास्त बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा. सूर्याला अर्ध्य देणं, म्हणजे सूर्याची किरणं त्यात पाण्यावर पडून ती आपल्याकडं आपल्या बॉडीकडे यावीत. मग आपल्या बॉडीतलं पंचतत्व बॅलन्स व्हावं. सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत, 7 चक्र आहेत, इंद्रधनुष्य आहे, 7 रंग आहेत, 7 चक्र आहेत आपल्या बॉडीत. हे सगळं तत्वांचा चक्रांचा खेळ आहे. बॉडीचा खेळ हा चक्रांचा आहे, निसर्गाचा खेळ हा पंचतत्वाचा आहे. 5 तत्वापासून लांब न जाता आपली संस्कृती, आपली दिशा आणि आपली जी योगाचं सायन्स आहे, प्राणशक्तीचं सायन्स आहे, आपल्या बॉडीत 3 प्रकारचे वायू आहेत. असं अनेक गोष्टींचा अभ्यास आपल्या जुन्या शास्त्रज्ञांनी करून ठेवलेला आहे. आणि ह्या अभ्यासानुसार आपण जर पुढं गेलो तर आपल्या आयुष्यात आपल्याला कधीही काही कमी पडणार नाही. तर ह्या बारीक सारीक गोष्टींचा, प्रत्येक गोष्टींमध्ये 5 तत्वांचा अभ्यास करा. या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता जाता एक उदाहरण देतो. तुम्ही चालत चालला तर तुम्हाला जास्त धाप लागणार नाही, घाम येणार नाही. तुम्ही पळत चालला तर तुम्हाला जास्त धाप लागेल आणि घाम येईल. का होईल? तर तुम्ही पळाल्यामुळं तुमच्या दम भरणार तुम्हाला. तुम्ही पळाल्यामुळं तुमच्या बॉडीतला अग्नितत्व वाढणार. अग्नितत्व वाढलं की घाम येतो, दम भरतो आणि चालल्यामुळं आपल्या बॉडीतलं जास्त अग्नितत्व वाढत नाही पळण्याच्या तुलनेत. आलं लक्षात? 5 तत्वांचा अभ्यास. लगेच अग्नी आणि जल. माणसाला सुद्धा अग्नी आणि जल हे 2 फार महत्त्वाचे तत्व आहेत. वनस्पतीमध्ये वायुतत्व, जलतत्व आणि अग्नितत्व ह्या 3 तत्वांचा तुम्ही सुरुवातीला अभ्यास जर केला तर तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला उत्पादन 2 ते 3 पट करण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. तर शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे, तुमच्या काही अडीअडचणी असल्या तर मला संध्याकाळी 6 वाजण्याच्या अगोदर फोन करत चला, कारण संध्याकाळी 6 नंतर माझी पूजेची वेळ होते आणि मला आणि दिवसभर शेड्यूल
बिझी एकदम शेतकरी भेटायला येतात, दिवसभर फोन असतात, औषधं बनवतो मी, माझा रिसर्च असते, अभ्यास आहे, साधनं आहेत, आखाड्याची जबाबदारी आहे, ह्या सगळ्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो आहे मला. त्याच्यामुळंच तुम्ही संध्याकाळी 6 वाजायच्या आतच मला फोन करत चला. आणि महाराजांनी फोनच उचलला नाही. प्रचंड लोड आहे. 2-3 दिवस नक्कीच मी फोन म्हणजे असं जाणीवपूर्वक कोणाचा मी फोन टाळत नाही, पण व्यापामुळे शक्य होत नाही, तर फोन लावत राहायचा प्रयत्न करा. आणि काही अडचणी असल्या तर बिनधास्त फोन करत चला. मेसेज तेवढं टाकत जाऊ नका, कारण मेसेज हजारो मेसेज आहे, तर बघणंच होत नाही. माझ्या बी अडचणी समजून घ्या. तुमचाच मी एक लहान भाऊ आहे, तुमचा थोरला भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे. मलाही तुम्ही समजून घ्या. संध्याकाळी 6 वाजायच्या अगोदरच फोन करा. अडचणी असल्या तर नक्की संपर्क साधा. हर हर महादेव.